जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे भोगवटा वर्ग 2च्या जमिनीचे दुबार कुलमुखत्यार पत्र तयार करून ती जमीन विक्री करण्याचा आरोप करत पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक प्रभाकर भोसले यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार दीपक राजकुमार पंचमुख यांच्यासह 12 जणांविरोधात रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। याबाबत रांजणगाव गणपती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गट नंबर 421 मूळ मालकांनी 2010 साली जमीन विक्री केली होती। मात्र मुख्य आरोपी दीपक पंचमुख यांनी दुबार कुलमुखत्यार पत्र तयार करून त्या जमिनीची तिसऱ्या पक्षाला विक्री करण्याचा प्रयत्न केला आहे। यासोबत अन्य 12 व्यक्तींनीही बनावट दस्तावेज तयार करण्यास सहकार्य केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान शिरूर तालुक्यातील अनेक भागात जमिनीला सोन्याचे भाव आले असल्याने जमीन खरेदी विक्रीवर अनेकांचा व्यवसाय सुरू आहे। परंतु या व्यवसायात फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चाललेले आहे। यामुळे प्लॉटिंग, कारखानदारी, गोडाऊन, गुंतवणूक, गृहनिर्मिती प्रकल्प यांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी विक्री व्यवसाय सुरू आहे। अशा प्रकारचे व्यवसाय करणारे फसवणूक करून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत। परंतु यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे। यामुळे सातत्याने जमीन खरेदी विक्री प्रकरणावरून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, रांजणगाव गणपती, शिरूर पोलीस ठाण्यात सातत्याने तक्रारी दाखल होत आहेत। वरील फसवणूक प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का, यासाठी या फसवणूक प्रकरणाचा तपास रांजणगाव गणपती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। आमच्या पोलीस ठाण्यामध्ये श्री प्रभाकर पांडुरंग भोसले, राहणार पुणे, व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असलेले व्यक्तींनी एक तक्रारी अर्ज दिला होता। यामध्ये रांजणगाव गावातील भोगवटा वर्ग 2 मधील 421-2 या गटातील काही जमिनीबाबत त्यांनी दीपक पंचमुख व इतर 11 सहकारी श्री रोकडे बंधू यांच्याकडून 2011 साली त्यांनी कुलमुखत्यारपत्र व साठेखत करून घेतले होते। सन 2023 मध्ये प्रथम कुलमुखत्यारपत्र व साठेखतात साक्षीदार असलेले श्री दीपक पंचमुख यांनी दुबार श्री भोसले यांच्या माघारी रोकडे यांच्याकडून कुलमुखत्यारपत्र करून घेतले व पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाशी संपर्क साधून त्यांच्याकडून काही हिसार रक्कम स्वीकारून त्यांना ही जमीन माझ्याच ताब्यात असून मला विक्री करायचे असे भासवून अर्जदार प्रभाकर पांडुरंग भोसले यांची फसवणूक केली। या अर्जावरून तपासी अंमलदार असलेले पोलीस हवालदार चव्हाण यांनी सखोल चौकशी करून माननीय सरकारी वकील, माननीय वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या पोलीस ठाण्यात श्री दीपक पंचमुख व इतर 11 सहकारी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। त्याचा तपास आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः करत आहोत। हे पहा, मी एक बांधकाम व्यावसायिक आहे। माझ्या इतर ठिकाणच्या जमिनीपैकी तालुका शिरूरमध्ये रांजणगाव गणपती गाव आहे, तिथं मी औद्योगिक प्रयोजनाकरता काही जमीन घेतलेली आहे। या जमिनीमध्येच आणखीन उर्वरित मिळकत आहे। खरी ही जमीन आहे ती इनाम वर्ग 2ची जमीन आहे। उर्वरित मिळकतीमध्ये रोकडे फॅमिलीकडून मी 2010 साली जमीन विकत घेतलेली होती। विकत म्हणजे रजिस्टर साठेखत आणि कुलमुखत्यारपत्र केलेलं होतं आणि त्याची रितसर परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मी फाईल टाकलेली आहे विक्री परवानगी करता। मधल्या काळामध्ये माझ्याकडे एजंट म्हणून काम करणारा दीपक राजकुमार पंचमुख यानं ह्या रोकडे फॅमिलीला परस्पर भेटला, जादा पैशाचं आम्हीच दाखवलं आणि बेकायदेशीरपणे त्यांच्याकडे कुलमुखत्यारपत्र करून घेतलं। सदरचं कुलमुखत्यारपत्र मार्केटमध्ये दाखवून इतर व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून लाखो रुपये त्यांना उचललेले आहेत। ज्या वेळेला पेपरमध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झाली की अमुक 421ची जमीन आहे आणि ती आम्हाला विक्री परवानगी करता आम्हाला देण्यात येणार आहे, रोकडे फॅमिली आणि त्यांचे कुलमुखत्यारधारक दीपक पंचमुख, ही जाहिरात पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की हा काळा बाजार चाललेला आहे। मी तुरंत त्या जी पब्लिक नोटीस होती त्याला ऑब्जेक्शन घेतलं, मी स्वतः पेपरमध्ये पब्लिश केली। मी दीपक राजकुमार पंचमुख आहे त्याला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं, त्याला हा प्रकार विचारला तर त्यानं मला ओढवडीची उत्तरं दिली। मग मी पोलिसांच्यामध्ये रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, त्यांना सगळे पेपर दाखवले। त्यांनी ते सगळे पेपर तपासून कायदेशीर सगळ्या बाबी तपासून त्या दीपक राजकुमार पंचमुख आणि ते जे रोकडे परिवार आहे यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल केला आहे। हा दीपक राजकुमार पंचमुख हा गेल्या
विधानसभेच्या वेळेला शिरूर आंबेगाव मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार होता. ह्याची खूप कारनामे आहेत, खूप खोटी कामं वगैरे केलेली आहेत आणि पोलीस तपासामध्ये आता हळूहळू एक एक प्रकरणं उघड केली आणि जशी माझी फसवणूक झालेली आहे तशी इतर लोकांची जी फसवणूक झालेली आहे असे बरेच जण आता सुरुवात झालेली आहे त्या ठिकाणी याला.